बोली नर्मदा मैया की जय हो। बन गए चोरी हो गई। तोरे डेंगा की तो चोरी हो गई, मोटर उठाने वाला। नर्मदे हार, हाँ नर्मदे हार रख दो वही पे, तो कोई नहीं। नर्मदे हार। आता मी आहे कुलीच्या तिथं आश्रम एकाच्या जवळ, आणि हे बघा पंगत नर्मदे हार, आणि खूप छोटा आश्रम आहे आणि खूप सुंदर आश्रम आहे। नर्मदे हे महाराज इथे सेवा करतात। नर्मदे हार, नर्मदे हार। देखो ये, देखो ये। आणि खूप सुंदर आश्रम है। नर्मदे नर्मदे हार, नर्मदे। तर अभी हम है तुकाराम पटेल खेरवानी, ये परिक्रमावासी के लिए अन्न क्षेत्र चलाते हैं, नर्मदा परिक्रमा सेवा संघ आश्रम खेरवानी। तो हमारा अनुरोध है, जो भी परिक्रमावासी है, जो मैया के भगत है पूरे भारतवर्ष में, अभी मैया जी अभी छोटी नहीं रही है, मैया जी पूरे भारतवर्ष में फैली हुई है, और जो भी परिक्रमावासी है हम उसको हाथ जोड़ के विनंती कर रहे हैं कि जितने भी आश्रम चला रहे हैं, ये तो पहले 2 साल इन्होंने तीन नहीं 6 साल पहले ये अपने खुद के घर से चलाता था। तो हम आते थे, हमारे तो चौथी परिक्रमा है, इसको हमने बच्चे को बोला कि आश्रम क्या करे, हो जाएगा थोड़ा इधर उधर का, ये तो आज सामान मिलता जाता रहता है, लेकिन ये जो काम करता है ना, इनको कुछ नहीं। तो आश्रम वाले भी थोड़ा सा ध्यान जो आश्रम चलाते हैं उनको किया करे। हम ज्यादा की बात नहीं करते, जो भी परिक्रमा से आए 10 रुपए दिया तो भी चलेगा, क्योंकि वैसे भी साल के रोज के 100, 200, 150, 300 कितने आते हैं, 300 लोगों को भोजन बनाता है, पूरा घर लगा है इनमें। नर्मदे हार। तो नर्मदा जी की सेवा मतलब जो आश्रम चलाते हैं उनकी ही सेवा है समझो, और इनको थोड़ा सा दान करो, इनका भी थोड़ा कल्याण हो जाएगा। नर्मदे हार, नर्मदे नर्मदे हो गया। नाही सगळं दिसायला पाहिजे, अजिबात हात हलवू नका। नाही आता नाही, सोडा तुम्ही। आम्ही दिसलं, आमचे चेहरे दिसले पाहिजे। हो इधर आ जाओ, इधर आ जाओ। माताराम दिसतंय का? एकदम नाही नाही नाही, एकदम ओके। हा एकदम ओके दिसत। परत करते हा बघा ना, दिसत ना एकदम, बघा ना तुम्ही। हा 1 मिनिट असंच राहू द्या। हा हा असं जरा हलू नका। हा नाही आलीत नाही। नर्मदे नर्मदे हार। नाव काय आपलं? परदेशी। हा, आणि ह्यांना आश्रम चालू करायचा आहे। हे आपल्या महाराष्ट्रातले मराठी माणूस आहे, बादल महाराष्ट्रातलं, त्याच्या बाउंड्रीवर मग जरकल नदीमधून आलं की सरळ इथे येते। तर ह्यांची आपण आता भवानी केलेली आहे। मला वाटतंय मराठी माणसांनी त्यांना 5-10 रुपये द्यायला हरकत नाही, जेणेकरून त्यांच्या आश्रमाची सुविधा होईल आणि आपल्या महाराष्ट्रातला आश्रम इथं उभा राहील। माझी तर इच्छा आहे की सगळ्या आश्रमांमध्ये अशी सोय मिळावी। काय होते, ते काळू वर्माचा आश्रम आहे ना, तो आहे बरवानीचा, तो काय नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे रख दो, ये आपके लिए है। असा व्हिडिओ काढायचा। नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार। आणि कुठे आता आपण हे बाबरी, आपण आता दावडीपाडा आश्रम बाबरी, हा दावडीपाडा आश्रम बाबरी मध्ये आपण, आणि यांचं कार्य फार जोरात आहे। नर्मदे हार फार म्हणजे फारच आहे कार्य, आणि मैयाचंच आहे, पण शेवटी कसं आहे माणूस करतो ते। आणि आदिवासी मुलांसाठी यांनी पहिली वेळ, म्हणजे असं कोण सहसा एवढे परिक्रमावासीमध्ये असं नाही केलं, फार गरजेचं आहे ते। मुळापासून ज्याला आपण म्हणतो विकास व्हायला पाहिजे, ह्यांचं फार मोठं कार्य मी पाहिलेलं आहे एकदा, ते दोघांची साथ म्हणून चालू। हो, नर्मदे हार, धर असं इथे, असं धर, फोटो काढायचा। फोटो नाही, चालूच राहू दे आता, हलू नको। आम्ही दोघं दिसतोय का बघ, ये बाळा इकडे। नर्मदे हार दिसतंय का? आणि परिक्रमावासियांना विनंती आहे माझी
की जेवढे परिक्रमावासी या सुलपाणीच्या जंगलामध्ये चालतात त्यांनी आश्रमांना काय तुमच्या इच्छेप्रमाणे 10 रुपयापासून 5 लाखापर्यंत तुम्ही त्यांना थोडी थोडी मदत करू शकता, की जेणेकरून आश्रमाचा ताण कमी होईल आणि त्यांना पण दिसतंय का तुला त्यांना पण मदत होईल. असं प्रत्येक परिक्रमावासींनी करायला पाहिजे असं माझं मत आहे. नर्मदे हर. काय केलं काय माहिती तुला, येते का नाही? नर्मदे हर. ये मनु भाई के बेटे है, इनसे नहीं मुलाकात हुई थी, लेकिन मनु भाई जो है ना उनसे हमारी दोस्ती थी और यहाँ कोई आता नहीं है. बहुत सालों से नर्मदा परिवार की सेवा की. कैसा लगता है अभी? अभी अच्छा नहीं लगता, हम तो आश्रम भी पहले ऐसे भी मदद करी थी. हाँ, अभी मतलब ठीक नाही लागता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इकडं जे आपण हागंदरी म्हणतो मराठीमध्ये, तर खूप या रस्त्याला लोक आपल्या घरची बसायची आणि त्याच्यामुळे गावातल्या लोकांना पण त्याचा खूप त्रास व्हायचा. त्याच्यामुळे सुद्धा या आश्रमाला थोडासा त्रास झाला आणि आश्रम बंद करावा लागला. आणि मनुबाई गेलेली आता किती दिवस झाले? उन्हाळ्यामध्ये मनुबाई गेले. मनुबाईंनी नर्मदा परिक्रमावासींची खूप म्हणजे खूप सेवा केलेली आहे आणि मी सुद्धा त्यांच्याकडे 3 वेळा इथून मागे आलो होतो. त्याचं हे थोडंसं मी काय प्रत्येक आश्रमाला देत असतो त्यामुळं सगळ्यांना. आणि हे मनुबाईचंच पाकिट होतं, मला माहित नाही, मला आत्ता कळालं तिकडे वरती. नर्मदे हार. मला की नर्मदे हार. नर्मदे हार. तुमचं नाव काय आहे? रतीलाल. हा, हे रतीलाल पावरा आहे आणि यांच्याकडे भमानामधलं नवीन आश्रम सुरू झालेला आहे. आणि मनुबाई पावरा जे आहेत ते कालवश झाल्यामुळे आणि त्यांच्याकडचं आता सध्या तरी अन्नक्षेत्र बंद आहे आणि भमानामध्येच तिथून पुढे एक अर्धा किलोमीटरवरती रतीलालचा आश्रम सुरू झालेला आहे अन्नक्षेत्राचा. तर माझं परिक्रमावासींना नेहमी सारखेच सांगणं आहे की आश्रमवाल्याला तुम्ही कमीत कमी 10 रुपये तरी अन्नदानासाठी आणि दान करायला शिका. दान केल्याशिवाय आश्रम चालणार नाहीत. ही लोक दिवसभर काबाड कष्ट करतात आणि तिकडून येऊन परत एवढ्या लोकांचं मग ते 100 असतात, 200 असतात, 300 असतात. त्याच्यामुळं त्या लोकांचं घ्या. त्या लोकांना अडचण असतात तरीही ते प्रामाणिकपणे तन मन धन या 3ही गोष्टी लावून आदिवासी सारख्या भागामध्ये लोकांची सेवा करतात. ही फार मोठी बाब आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं प्रत्येकाने आश्रमात आल्यानंतर हे छोटे छोटे आश्रम, शुलपाणीतलं दक्षिण तट आणि शुलपाणीचा उत्तर तट किंवा मंडला डिंडोरी साईडला, मी जास्त सांगत नाही तुम्हाला, फक्त 10 रुपये त्यांचे दानपेटी असते त्याच्यामध्ये टाकत जा किंवा त्यांच्या हातामध्ये देत जा. नर्मदे हार. नर्मदे हार. या इकडे महाराज की जय. दिसते का वरती? नर्मदे हार. हे गौतम पाडवी येतं काठीमध्ये. यांचा आश्रम फार छोटासा आहे, गरीब कुटुंबातले, तरी गेले 10 वर्ष झालं स्वतःच्या ह्याने सेवा करतायत ते. मक्कीची रोटी वगैरे असं ज्वारी बाजरी. तर यांच्या आश्रमाला खरं मदतीची फार गरज आहे आणि मला वाटतं की सगळ्याच आश्रमांमध्ये सगळ्याच परिक्रमावासियांनी बाहेरून कुठून तर देण्यापेक्षा 10 रुपये सुद्धा दिले तरी आश्रम पुढच्यांची चांगली सेवा होईल. आणि आश्रमातले त्यांच्या घरातली मुलं कुपोषित होतं, त्यांचं शिक्षण नाहीये, तर नुसतं आश्रमाचं न पाहता आश्रम जे चालवतात त्यांच्या सुद्धा कष्टाचं चीज व्हायला पाहिजे असं मला वाटतं. नर्मदे हार. काय केलं काय माहिती? नर्मदे हार. नर्मदे हार. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. हे बीजगावांचे महाराज आहेत. त्यांनी बीजगावांच्या पुढे एक 2-3 किलोमीटरवरती खूप सुंदर आश्रम सुरू केलेला आहे आणि आश्रम जंगलात पाहिजे, टेकडीवर पाहिजे. प्रत्येकाने आश्रमांना मदत करायला पाहिजे. किमान 10 रुपये कमी. मी रेवासी बिजरी गवंचा हूँ. ये आश्रम खडसबार गाव आणि खूप सुंदर केलेला आहे आश्रम. त्यांनी स्वच्छता आहे तिकडे, शिवलिंग वगैरे सगळं आहे. आश्रमांना मदत करत चला. नर्मदे हार. हे शेवटचं पाकिट आहे माझ्याजवळचं, कारण मला हे नित्यानंद महाराजला माथेसारला द्यायचं होतं, पण आता ह्यांचा एवढी सेवा पाहून हे आपण इथंच देतो आहे. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार.
नर्मदे हार. आता हे परिक्रमा असेल हे जोरात आले इथं म्हणजे खूप. त्यांनी बघा इथं चहा ठेवलाय. त्यांच्या इथं असं खूप सुंदर नर्मदा मैयाचं हे केलेलं आहे. आणि इकडे त्यांनी शिवलिंग सुरू केलेलं आहे बघा. शिवलिंग स्थापन केलेलं आहे. शिवलिंग लय पुराना है 30 साल से पुराना. 30 साल इधर का? म्हणजे हा 30 वर्ष झालं इथलाच आहे का? हाँ इथलाच है. बर. त्यांचं एक छोटस आहे आश्रम आहे. सकाळी ते लवकर येतात आणि इथं बघा सगळी सोय परिक्रमावासींची करतात. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. पकड़ो इसको ऐसे. नहीं इसको इसको देख ये हाथ निकालो इधर का. हाँ दिख रहा है क्या? हाँ पीछे इधर हाँ दिख रहा. इधर जवळ ये देवा. हो दिसतं का? हो दिसताय. दाबू मधलं नर्मदे हार. हे नक्कर